श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अमावस्येच्या वेळी करण्याचे दही भाताचे उपाय. तर दही भाताचे आपण बरेचसे उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. हे उपाय कशासाठी केले जातात तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर यासाठी वेगळा उपाय केला जातो. पितृदोष असेल तर त्याच्यासाठी वेगळा उपाय केला जातो. आपल्या घरातील मुलं असतील आणि ती त्रास देत असतील किंवा मग वेगळ्या वळणाला गेली असतील, वाईट वागत असतील तर याच्यासाठी वेगळा उपाय केला जातो. त्याचबरोबर घरातील एखादी व्यक्ती जिला नजरबाधा झालेली असेल, दृष्ट लागलेली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एक विशिष्ट असा उपाय केला जातो. तर हे सर्व उपाय कोणत्या पद्धतीने करावेत त्याची योग्य पद्धत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याचबरोबर काही चुका आहेत की ज्या दही भाताचा उपाय करताना आपल्याकडून होऊ देऊ नका. जर या चुका आपल्याकडून होत असतील तर त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. आपण जे काही उपाय करतो ते मार्गी लागत नाही. त्याच्यामुळे चूक होऊन देऊ नका. अगदी सोपे असे उपाय आहेत. ते तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्या घरातील दोष घालवण्यासाठी करू शकता. आणि असं नाही की याच अमावस्येला, प्रत्येक अमावस्येला तुम्ही हे उपाय जे आहेत ते करू शकता. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक देखील करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण माझे नवीन व्हिडिओज बनवेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही लगेच ते बघू शकता. तर आपल्याला हे समजलं असेल की वास्तुदोष, पितृदोष आणि मुलांना लागलेली नजर या गोष्टींसाठी आपण दही भाताचा उपाय अमावस्येच्या दिवशी करू शकतो. आता दही भाताचा उपाय करण्यासाठी खरं तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो की भात कसा शिजवायचा. तर भात शिजवताना आपल्याला फक्त तांदूळ शिजवायचे असतात. आळणी भात शिजवायचा असतो. त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नसतं. त्याचबरोबर तुम्ही जर भात शिजवताना तेल वापरत असाल तर तेल वापरायचं नसतं. पांढरा असा मीठ न घातलेला आळणी भात आपल्याला यासाठी बनवायचा असतो. हा भात किती असावा तर अगदी मुठभर तांदूळ किंवा त्याच्यापेक्षाही कमी तांदूळ घ्यावेत आणि त्याचा भात बनवावा. हा भात ज्या पद्धतीने आपण बनवतो तसाच फक्त मीठ न टाकता बनवला जातो. आणि याच्यामध्ये आपल्याला हा भात शिजल्यानंतर हा थंड होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दही मिक्स करायचं आहे. लक्षात ठेवा, गरम भातामध्ये दही मिक्स करू नका. भात थंड होऊ द्या आणि मगच दही मिक्स करा. तो भात आळणी असावा याच्याकडे आपण लक्ष द्यावं. ही एक चूक बऱ्याच जणांकडून होते की भातामध्ये मीठ टाकतात आणि त्याने उपाय करतात. मीठ न टाकताच आपल्याला उपाय करायचा असतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जो तुम्ही उतार्याचा भात किंवा मग जो उपायासाठी भात बनवता तर तो भात आपल्याला खायचा नाही आहे किंवा शिल्लक राहणार नाही एवढाच बनवा. अगदी कमीत कमी भात बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तो वाटीभर होईल अशा पद्धतीने बनवला तर अतिशय उत्तम. तर सर्वात पहिली जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते. जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असतील तर अशा वेळी तुम्ही कोणता उपाय करायला हवा. जर घरामध्ये वास्तुदोष असतील तर अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे. अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. भात आणि दही जे आहे ते मिक्स करायचं. भात थंड झाल्यावर दही मिक्स करायचं आणि हा भात जो आहे व्यवस्थित कालवून घ्यायचा आणि आपल्या घराच्या चारही बाजूंना हा जो भात आहे तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आता ठेवणार कसा तर तुम्ही अगदी तो फेकून, आपण ज्या पद्धतीने असा फेकतो तसा टाकला तरीसुद्धा चालेल, पण चारही कोपऱ्यांमध्ये आपल्याला तो शिंपडून द्यायचा आहे. म्हणजे जर तुमचं घर गावाकडे असेल आणि चारही बाजूंना तुम्हाला जागा असेल अशा वेळी तुम्ही संपूर्ण घराला चक्कर मारत मारत हा भात जो आहे तो शिंपडू शकता. नाहीतर मग घराचे 4 कोपरे असतील तर त्या कोपऱ्यांना आपण हा भात जो आहे तो ठेवू शकतो. तर हा सर्वात पहिला उपाय आहे किंवा सर्वात पहिली पद्धत आहे वास्तुदोष घालवण्यासाठी. तुम्ही अशा पद्धतीने अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही असा उपाय करू शकता. कारण हा भात जो आहे, दही भात जो आहे तो आपल्या घराच्या चारही बाजूंना फेकल्यामुळे किंवा मग ठेवल्यामुळे जे काही प्राणी किंवा छोटे छोटे किडे वगैरे असतात तर हा भात जो आहे तो खाऊन घेतात आणि त्या कारणामुळे आपल्या घरातील जे दोष आहेत ते निघून जाण्यास मदत होते.
वास्तुदोष असेल तर अशा पद्धतीचा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला घरामध्ये पितृदोष असेल तर अशा वेळी तुम्ही कोणता उपाय करू शकता. बऱ्याच ठिकाणी पितृदोष घालवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. अमावस्येचा जो दिवस असतो तो पितरांचं स्मरण करण्याचा दिवस असतो आणि या दिवशी पितरांसाठी खूप सारे उपाय केले जातात पितरांच्या शांतीसाठी. आता काहींचे पित्र जे आहेत तर ते शांत नसतील किंवा मग त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतील किंवा मग त्यांचं जेव्हा श्राद्ध होतं त्यावेळी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या केलेल्या नसतील, तर अशा वेळी आपल्या घरातील जी कोणी व्यक्ती गेलेली असते म्हणजे जे पित्र असतात तर त्यांच्या मनाला शांती, आत्म्याला शांती मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या घराला पितृदोष लागतात. म्हणजे त्यांचा आत्मा जो आहे तो इकडे तिकडे घुटमळत असतो आपल्या आजूबाजूला आणि त्याच्यामुळे कोणतेही कामं जे आहे ते आपली व्यवस्थितरित्या होत नाहीत. तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. तर पितरांना प्रत्येक महिन्यामध्ये येणारी जी अमावस्या आहे त्यावेळी तुम्ही असा भात जो आहे तो बनवायचा आहे आणि हा जो भात आहे तो ज्या पद्धतीने आपण पितरपाट्यामध्ये पित्र असतात त्यावेळी ज्या पद्धतीने कोळसा घेतो किंवा मग गोवरीचा कोळसा घेतो किंवा मग विस्तव घेतो तर त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि त्याच्यावरती हा जो घास आहे किंवा हे जे दही आणि भात आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्याचा धूर होऊन द्यायचा आहे. आपल्या घरामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती जेवायला बसते किंवा मग तुम्ही बोलवत असाल तर अशा वेळी त्या व्यक्तीच्या ताटामध्ये थोडासा जो भात आणि दही आहे तर ते आपल्याला त्याच्या ताटामध्ये द्यायचं असतं आणि हा जो दही भात आहे तो विस्तवावरती ठेवून, जो प्रज्वलित झालेला विस्तव असतो तर त्याच्यावरती हा भात जो आहे, दही भात जो आहे तो ठेवायचा असतो. थोडंसं तूपसुद्धा याच्यावरती घालायचं असतं. याचा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्येच नाही तर घराच्या बाहेरसुद्धा जातो आणि याच्या वासानेच आपले पित्र जे असतात ते शांत होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पितरपाट्यामध्ये सुद्धा हा विधी केला जातो. त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक अमावस्येला सुद्धा हा विधी करू शकता. नाहीतर मग दुसरा उपाय तुम्ही कसा करू शकता, तर आपल्या घरातील जे पित्र आहेत किंवा जे गेलेले व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपल्याला दर अमावस्येला हा उपाय केला तर अतिशय उत्तम. घरामध्ये आपल्याला दही भात अगोदर सांगितल्याप्रमाणे शिजवून घ्यायचा आहे. थंड झाल्यावर त्याच्यामध्ये दही घालायचं आहे आणि एखादी पत्रावळी असेल, एखादी प्लेट असेल किंवा मग एखादा कागद असेल तर त्याच्यावरती हा दही भात आपल्याला ठेवायचा आहे आणि हा दही भात बाहेर कुठेतरी अशा जागी नेऊन ठेवा की जिथे कुत्रा, मांजर किंवा मग गाय, कावळे इतर काही कोणतेही प्राणी असतील तर ते येऊन तो दही भात खाऊन जातील. अशा पद्धतीने आपल्याला हा भात जो आहे तो बाहेर ठेवायचा आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. अगोदरचा जो उपाय सांगितला जसं की जेवणाच्या वेळी आपण विस्तवावरती जो आपला घास ठेवतो त्याचा धूर तयार होतो आणि तो पितरांपर्यंत जातो आणि ते शांत होतात. तर हा जो उपाय आहे तो सकाळचं जेवण जे असतं तर त्यावेळी करायचा आहे. म्हणजे 12च्या दरम्यान आपण हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि जो भात ठेवण्याचा, बाहेर ठेवण्याचा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीसुद्धा चालेल. दिवसभर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण आता वास्तुदोष घालवण्यासाठी, पितृदोष घालवण्यासाठी उपाय बघितलेले आहेत. आता जर घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल, दृष्ट लागलेली असेल तर अशा वेळी कोणता उपाय करावा, तर जर आपल्या घरामधील मुलं किरकिर करत असतील, त्यांना नजर दोष होत असतील किंवा मग अमावस्या आल्यावर बऱ्याच घरांमध्ये असं होतं की जशी जशी अमावस्या पौर्णिमा जवळ यायला लागते तसे तसे घरामध्ये वादविवाद वाढायला लागतात. अमावस्या संपून गेली की घरातलं वातावरण नॉर्मल होतं. तर अशा लोकांनी आपल्या घरासाठी हा उपाय किंवा मग आपल्या मुलांसाठी, जी व्यक्ती चिडचिड करत असेल किंवा मग एखादी अशी व्यक्ती असते घरामध्ये की जिला अमावस्या आली की भीती वाटते, दडपण येतं, त्रास होतो, तर अशा व्यक्तीसाठी आपण हा उपाय करू शकतो. हा उपाय फक्त आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केला जातो. दुसऱ्यांचं वाईट व्हावं म्हणून असे उपाय केले जात नाहीत आणि त्याच्यामुळे हे उपाय करताना घाबरण्याची अजिबात गोष्ट नाही आहे किंवा घाबरण्याची गरज नाही. तर हा जो उपाय आहे तो करताना काय करायचं, जी व्यक्ती त्रास देत असेल, म्हणजे जी मुलं त्रास देत असतील किंवा मग एखादी व्यक्ती घाबरत असेल किंवा मग चिडचिड करत असेल अमावस्या आल्यानंतर, तर अशा व्यक्तीला आपल्या मुख्यद्वारावरती बसवायचं आहे. जो भात ज्या पद्धतीने मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसा शिजवून घ्यायचा आहे आणि हा भात जो आहे तो जी व्यक्ती त्रास देत असेल किंवा ज्या व्यक्तीला तो त्रास होत असेल अशा व्यक्तीवरून कपाळापासून तर म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत अशा
पद्धतीने 7 वेळा आपल्याला हा उतरवून घ्यायचा आहे आणि बाहेर हा भात जो आहे तो कुठेतरी ठेवून यायचा आहे. जिथे छोटे छोटे प्राणी असतील, पक्षी असतील किंवा मग कावळा, मांजर, कुत्रा जे कोणते प्राणी असतील तर ते हा भात खाऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला हा भात बाहेर ठेवून यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्य दरवाजामध्ये बसू शकत नाही, आमची मुलं असतील किंवा मग इतरही आपल्या घरातील सदस्य असतील, कारण आजूबाजूला लोक राहतात. अशा वेळी प्रत्येकालाच असं मनामध्ये येतं की हे काही तोटका करत आहे का, की आपल्याला आपलं काहीतरी वाईट व्हावं म्हणून करत आहे का. तर याच्यामुळे काहींना नाही या गोष्टी शक्य होत. तर अशा वेळी तुम्ही आपल्या घरामध्ये बसून सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत 7 वेळा हा भात उतरून घ्यायचा आहे. आणि लक्षात ठेवा, हा उतरून घेतलेला भात चुकूनही आपल्या तोंडामध्ये गेला नाही पाहिजे किंवा मग आपण तो चुकूनही खायचा नाही, कारण हा उतार्याचा भात असतो. हा भात कोणत्या तरी पक्ष्यांनी, प्राण्यांनी खाल्लेला अतिशय उत्तम असतं. आणि त्याचबरोबर दुसरी पद्धत अशी आहे, तुम्ही घरामध्ये बसून सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आपण सरळ पद्धतीने ओवाळतो, तर त्याच्या उलट दिशेने आपल्याला 7 वेळा ज्या व्यक्तीला त्रास होत आहे किंवा मुलांना त्रास होत आहे त्यांच्यावरून आपल्याला 7 वेळा हा उतारा जो आहे, म्हणजे दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे. मनामध्ये हीच भावना हवी की हा उपाय आपण याच्यामधील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी करत आहोत. किंवा मग घरातील एखाद्या व्यक्तीला नजरदोष झालेला आहे, तर नजरदोष बाधा घालवण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. हा भात सरळ उतरवल्यानंतर लगेचच हा भात बाहेर ठेवून यायचा आहे. घराच्या आजूबाजूला जिथे कुणी जाणार नाही अशा पद्धतीने ठेवला तर चांगलं होईल. आणि आल्यानंतर आपल्याला आपले हातपाय तोंड धुवायचे आहेत आणि नंतरच आपल्याला आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा आहे. किंवा मग आल्यानंतर तुम्ही बाथरूममध्ये सुद्धा हातपाय तोंड धुवू शकता. पण याने आपल्या घरातील व्यक्तींना लागलेली नजरबाधा असेल किंवा काही वाईट शक्तींचा त्यांच्यावरती प्रभाव होत असेल, तर या गोष्टी त्या व्यक्तींच्या बाबतीत पुन्हा पुन्हा घडत नाही आणि त्यांना या गोष्टींचा त्राससुद्धा होत नाही. किंवा मग मुलं जरी त्रास देत असतील, किरकिर करत असतील, पहिल्यासारखं वागत नसतील, तर ते पुन्हा पहिल्यासारखे वागायला सुरुवात करतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय जे आहेत ते करायचे आहे. आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.